नमस्कार, सूर्यवंशी वर्गामध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। आज तुमच्यासाठी मी असा व्हिडिओ आणलेला आहे की नक्की तो व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना आवडणार तर आहेच, पण तो तुमच्या सगळ्यांच्या फायद्याचा सुद्धा आहे, कारण गणितामध्ये तुमचा तो खूप वेळ वाचवणार आहे। तर व्हिडिओ आहे संख्येचा घनमूळ कसा काढायचा आहे। त्याआधी माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनेलला सबस्क्राइब करा आणि माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक आणि शेअर करा। लगेच आपण शिकूया संख्येचा घनमूळ कसा काढायचा। तर संख्येचा घनमूळ काढण्याच्या आधी तुम्हाला मी सांगते की तुम्हाला 1 ते 10 ह्या संख्येचे तुम्हाला घन जे आहे ते पाठ असणे मात्र अत्यंत आवश्यक आहे। म्हणजे ते तोंडपाठच हवे, कोणीही कधीही विचार। जसं संख्येचा वर्ग तुम्हाला 1 ते 10चा वर्ग पाठ असणं आवश्यक आहे, तसं 1 ते 10 या संख्येचा तुम्हाला घन सुद्धा पाठ असणं आवश्यक आहे। 3चा घन आहे 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, आपण 5 पर्यंत सहज लिहू शकतो। 4चा घन आहे 4 चोक 16 आणि 16 चोक 64। 5चा घन आहे 5 5 25 आणि 25 5 125। ह्याच्या पुढचे फक्त पाठ करायला लागतात, इथपर्यंत आपण सहजच आपले पाठ असतात, माहिती असतात, लिहू शकतो। 6चा घन आहे 216, 7चा घन आहे 343, 8चा घन आहे 512, 9चा घन आहे 729 आणि 10चा सोपा आहे, तो पाठ करायची गरजच नाही। 10चा वर्ग 100 आणि 10चा घन 1000। तर तुम्हाला हे चारच फक्त पाठ करून ठेवायचे आहेत, डोक्यात बसवून ठेवायचे आहेत आणि यावरून तुम्ही कोणत्याही संख्येचा घनमूळ तुम्ही काढू शकता। आलं लक्षात? ट्रिकने। तर ट्रिक कोणती तुम्हाला मी पहिली दाखवते। आपण संख्येचा कोणत्याही संख्येचा जर वर्ग कसा काढायचा ते तुम्हाला माहिती आहे, वर्गमूळ कसं काढायचं ते माहिती आहे। आज शिकवणार आहे मी तुम्हाला संख्येचा घनमूळ कसं काढायचा। संख्या दिलेली आहे ही, समजा 1728। आता ही मी संख्या दिली आहे म्हणजे ती कोणत्या तरी संख्येचा काय आहे, घनमूळ आहे। तो कसा काढायचा तो फक्त शिकवणार आहे। तर 1728 आता संख्येचा घनमूळ कसा शोधायचे त्याची एक युक्ती आहे। काय युक्ती आहे तर पहिले जे शेवटचे 3 अंक आहेत, एकक दशक शतक, असे त्यांचे गट करायचे, ते 3 वेगळे करायचे आणि उरलेले कितीही पुढे असतील। आता इथे एकच आहे अंक, तर त्यांचे गट केले की ते आपल्याला सहजच सोपे पडतात काढायला। कसं ते बघा। आता मी हा गट केला 728, त्याच्यातले आपल्याला 728 नाही बघायचे, त्याच्यातले आपल्याला फक्त एकक साली कोणता अंक आहे 8, तोच फक्त बघायचा आहे। का बरं? कारण एकक साली 8 आहे, मग कोणत्या म्हणून ह्याच्यासाठी पाठ पाहिजे। कोणत्या ह्याचा एकक साली 8 आहे? 2चा, म्हणून तो पाठांतर पाहिजे। 2चा घन 8 आहे, आलं लक्षात का? आणि 8चा जो घन आहे तर त्याच्या एकक स्थानी 2 आहे, लक्षात ठेवायचं आहे। तर 8 जर एकक स्थानी आला आहे म्हणजे त्याच्या एकक स्थानी, म्हणजे ही जी संख्या आहे त्याच्या एकक स्थानी कोणता अंक आहे 2। आता पुढे किती उरले? एकच उरला। आता पुढची पायरी काय आहे बघा, मी काय सांगितलं, हे पुढे किती संख्या आहे ते बघायचे ना, आपल्याला फक्त एकक स्थानचा अंक बघायचा आहे। 8 आहे ना, मग 8 कोणाच्या एकक स्थानी आहे? 2च्या। 2चा घन 8 आहे ना, म्हणजे ह्या संख्या ही जी आता आपण घन काढणार आहोत ती संख्या आहे, तिच्या एकक स्थानी 2 आहे। पुढची संख्या उरली आहे 1 उरली आहे। मग आता हा जो 1 आहे तो 1 जो आहे तो कोणाचा घन आहे? एकाचा घन 1 आहे, कारण एकापेक्षा मोठी पुढे 8 आहे, मग त्याच्यापेक्षा लहान किंवा तीच संख्या। आलं का लक्षात मी काय बोलली ते? तर हे 1 आहे, एकापेक्षा लहान कोणतीच नाही, मग इथे 1 लिहायचं, म्हणजे हा 12चा घन आहे किंवा 1728 हे जे आहे ते 12चं काय आहे, 12 ह्याचं घनमूळ आहे। तुम्हाला पहिल्या वेळी लगेचच समजणार नाही, आणखीन गणित दाखवली सोडवून उदाहरणं की तुमच्या लगेचच लक्षात येईल। गणित हा विषयच सरावाचा आहे, सराव केला की तुम्हाला ते समजणार। आता पुढची उदाहरणं तुम्हाला दाखवते म्हणजे तुमच्या लगेच लक्षात। आता मी या बोर्डावर संख्या मांडलेल्या आहेत, ह्या संख्या कोणत्या ना कोणत्या संख्येचे घनमूळ आहेत, यांचं तुम्हाला मी सोडवून दाखवले की तुमचे लगेच लक्षात येईल संख्येचा घनमूळ कसा काढायचा। आता मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे ह्याचे आपल्याला काय करायचे, गट करायचे। एकक दशक शतकाचा 1 गट आणि उरलेल्या ज्या संख्या ज्या असतील त्यांचा 1 गट।
आता ह्या 3 मधली आपल्याला फक्त एकक स्थानची संख्या बघायची आहे 9. हा 9 जो आहे अंक तो कोणाच्या एकक स्थानी येतो तुम्हाला दिसलं का? पाठांतर हवं, जास्त हे करायची गरजच नाही. 9चाच आहे, आलं लक्षात? 9चाच घन जो आहे तो 729 म्हणजे एकक स्थानी 9 कोणाच्या येतो? 9च्याच येतो. फक्त एकक स्थानचा आपल्याला अंक बघायचा आहे. 9च्या एकक स्थानी 9 येतो म्हणजे ही जी संख्या घनमूळ कोणाचं आहे त्याच्या एकक स्थानी काय येणार? 9 येणार. पुढे किती उरले? 6 उरले. बघा पुढे किती उरले? 6. आता हे जे 6 आहे ते 6 किंवा 6 पेक्षा लहान घन कोणत्या संख्येचं आहे? एकाच आहे. म्हणजे उत्तर किती आलं इथे? 19. म्हणजे हे 19 काय आहे? 6859चं घनमूळ किती आलं? 19. अजून दाखवते, लगेचच लक्षात येईल. परत 3चे गट करूया. एकक, दशक, शतकचा एक गट करायचा आणि उरलेल्या संख्या बाजूला ठेवायच्या. एकक स्थानचा फक्त अंक आपल्याला बघायचा आहे, बाकीचे किती उरले संख्या ते नाही बघायचे. 8 एकक स्थानी 8 कोणत्या संख्येच्या घनाला येतो? फक्त 2च्याच येतोय. 2चा आणखी कुठे येतोय का? नाही. म्हणजे मग इथे किती लिहायचे? 2 लिहायचे. आता किती उरले तिथे? 10. मग 10 पेक्षा लहान घन कोणाचं आहे? 2च आहे. कारण 8च्या नंतर इथे 27 येतात. आपले किती उरले? 10 उरले. मग 10 पेक्षा लहान घन कोणाचं आहे? 8चं आहे. आलं का लक्षात? म्हणजे मग कोणाचा आहे तो? 8 हा 2चा आहे. मग इथे किती आले? 22. आलं का लक्षात? कसं काढायचं? 8 जर याचे 2चे आहे तर मग तिथे 2 लिहायचे. म्हणजे 22 हे घन. आलं लक्षात? 10,648 घनमूळ काय आहे? 22 आहे. आणखीन दाखवते, तुमच्या लगेच लक्षात येईल. 3चा गट करायचा. 167 बाजूला केले आणि 12 मी परत बाजूला केले. एकक स्थानी 7 कोणाच्या येतं? 3च्या येतं. आलं लक्षात? 3चं घन 27 आहे. म्हणजे एकक स्थानी किती येतं तिथे? 7. म्हणजे मग आपण किती लिहायचे इथे? 3 लिहायचे. आता किती उरले इथे? 12 उरले. 12 उरले म्हणजे मग 12 पेक्षा लहान बघायचे. 12 पेक्षा लहान किती येतात? परत 2चाच घन येतो. म्हणजे मग इथे किती आले? 2. 23 आले. आता ही 6 अंकी संख्या घेतलेली आहे. परत आपण 3चा गट करूया. 3चा गट नाही, शेवटचे 3 फक्त ठेवायचे, बाकीचे नंतर बघायचे. आता हे 981. आता 1 जो आहे तो 1 कोणाच्या एकक स्थानी आलाय? एकाच्याच आलाय. म्हणजे इथे एकक स्थानी कोणती संख्या येणार? इथे 1 येणार. आता जे उरले 226 त्यापेक्षा लहान संख्या बघायची. बघा इथे 343 आणि 216. म्हणजे हे जे आहे 6चा घन. आलं लक्षात? म्हणजे इथे किती येणार? 6 येणार. म्हणजे ही जी संख्या आहे कोणती? 2,26,981. याचं घनमूळ किती आलं? 61. आलं की नाही तुमच्या लक्षात? आहे ना सोपं? म्हणजे हे सरावाने तुमच्या लगेच लक्षात येणार. किती सोपी आहे. फक्त मी 3चा गट केला, एकक स्थानचा अंक बघितला, 1 आहे. मग 1 कोणाच्या एकक स्थानी येतो? एकाच्या, म्हणून 1 लिहिला. उरलेले 226 पेक्षा लहान कोणती संख्या ती आपल्या लक्षात यायला पाहिजे लगेच. 216च आहे म्हणजे तो 6चा घन आहे म्हणून इथे पुढे 6 लिहिले. आलं लक्षात? म्हणून हे 61 हे ह्याचं घनमूळ आहे. आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.